गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. जो स्वरूप भगवंत आहे तो माझ्या तुझ्या सगळ्यामध्ये एक परमात्मा आहे. सर्व जीवामध्ये एक असा परमेश्वर, त्याचं खरं ज्ञान होणं म्हणजे स्वबोध. करे ज्ञान आत्मबोध सत्य, श्रद्धा विश्वास देह नित्य. आपल्या श्रद्धा आणि विश्वास हा नित्य असला पाहिजे. आपल्या जीवनात नित्य असला, तो माझ्याबरोबर आहे आणि मी आणि तो एकच आहे. अद्वैत भाव आपल्यात निर्माण झाला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपली ज्ञानबोध झाला असं होईल. पण आपला तो वेगळा वाटतो आणि मी वेगळा आहे, हा जिथपर्यंत भाव जात नाही आपल्यातला, तेव्हा अद्वैत मिलन होत नाही. आपल्यातला अद्वैत मिलन भाव झाला पाहिजे. अद्वैत भाव, खरे आत्मबोध आपल्याला झाला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मीच तो स्वरूप आहे, मीच त्या स्वरूपाचा आहे, हा भाव सतत 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 आपल्यामध्ये होणं हाच खरा परमार्थ आहे. आणि तो होण्यासाठी त्याच्यासाठी लागते काय? श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा ही अंधश्रद्धेकडे न जाता श्रद्धा ही विवेक बुद्धीने विश्वासाने असली पाहिजे. आणि ते देहानित्य, हे आपल्या देहामध्ये नित्य असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने देहामध्ये आपलं नित्य होणं हाच खरा मूळ परमार्थ आहे. आणि तो परमार्थ करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात खरा किती मोठं ज्ञान आहे, किती वाचन आहे, किती ब्रह्मांडातल्या विषयातलं वाचन केलं आहे, पुस्तकं वाचलेत, याने आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान होण्यासाठी सोला समज झाली पाहिजे. आपण सोला दुसऱ्याला ओळखलं पाहिजे, तो आत्मज्ञान. आपण दुसऱ्यामध्ये भेदच पाहतो, दुसऱ्याबद्दल अवगुणाने पाहतो, द्वेषाने पाहतो. कुठे आत्मज्ञान झालं आहे? किती पुस्तकं वाचले, किती ग्रंथ वाचून काय उपयोग होत नाही. तर ग्रंथ न वाचतासुद्धा आत्मज्ञान होते का? तो माझ्यात आहे तसं त्याच्यात आहे, हा भाव आपल्यात निर्माण झाला आणि तोच सगळ्यामध्ये एक आहे, हा भाव निर्माण झाला. अद्वैत, कुठलाच भेद उडत नाही, तो अद्वैत झाला तर खरे आत्मज्ञान ह्या देहाला होते. आणि ते होण्यासाठीच खरं हा स्वबोधाचा विचार आहे. आपण एकमेकाने एकसंघ झालं पाहिजे. आपण विश्वात्मक शांती आपल्यात असली पाहिजे. तर शांती का होईल? आपल्यात द्वेषच आहे तर शांती कशी होईल? द्वेष राग गेले पाहिजे तर शांती होणार. तर शांती होण्यासाठी आपल्यातला द्वेष गेला पाहिजे, राग केला पाहिजे. तेव्हाच आपण अद्वैताकडे राहू आणि शांत राहू, निरागस्त राहू. हा विचार खरा तर आपल्याला झाला पाहिजे. आणि ते होणंच म्हणजे खरा सोबत आहे. विश्वाला गरज आहे याची सोबत असेल. आपल्याला वाटते असं नाही. त्याच्यातला विचार, त्याच्यातला आचार व्यवहार फार सुंदर सांगितलेला सोबतामध्ये. आणि आचरणात आणून खरं तर आपण जगलो तर आपल्यासारखं आपणच खरे धन्य धन्य होऊ. म्हणून सोला बोध झाला पाहिजे. आपणच आपल्याला बोध केला पाहिजे. आपल्याला माहीत असते आपण कुठल्या मार्गाने जातो, आपल्या अंतर्मनाला. मग ते सुख आहे का योग्य आहे ते आपणच कळू शकतो ना, दुसरा काय करणार आहे. मग आपणच आपल्या सोला बोध केला पाहिजे आणि त्या विचाराने जगलं पाहिजे. गुरुदेव दत्त.